करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपलं चांगलं झालेलं लोकांना सहन होत नाही का? आणि कोणत्या लोकांना? समर्थ म्हणाले, ज्या लोकांना सहन होत नाही त्या लोकांवर तुम्ही राग व्यक्त करू नका. आपलं मन शांत ठेवा. एक सोपा उपाय. कारण का, आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल, पण मन मात्र निर्मळ असायला हवं. आता आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपलं एखादं चांगलं काम झालं की ते लोकांना सहन होत नाही आहे. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. त्यावेळेला आपण जेव्हा कार्य करत होतो तेव्हा आधार देणारं कोणीच नव्हतं. आपण एकटेच पडलो होतो. बरोबर की नाही? कोणी मदतीला आले नाही आहे. जेव्हा आपण बोलवायला गेलो तरीसुद्धा कोणी आलं नाही आहे. मग आधार देणारा हात जरी रिकामा असला तरी चालेल, पण समोरच्या व्यक्तीचं जे मन आहे ना, निर्मळ असायला हवं. समोरच्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे, अरे या व्यक्तीने खूप चांगलं कार्य केलेलं आहे, मी त्याच्या मदतीला कधीही गेलो नाही आहे. मग नावं ठेवण्यापेक्षा स्तुती करणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही? आपली चूक तेव्हाच कळते जेव्हा आपण एखाद्याला नावं ठेवतो. परंतु एखाद्याला मदत करणं बघा प्रत्यक्षात आपल्या बाबतीत नसतं. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं मन नाही ना फार निर्मळ असलं पाहिजे. धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असणं आवश्यक आहे. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजेच आपले आई वडील. आपले दुःख लपवायचं. आपल्या आता आई वडिलांना बघा किती त्रास होतो, किती दुःख होतं. परंतु आपल्याच मुलांनी, आपल्याच मुलींनी जेव्हा बघा आईबाबांकडे काही मागायचं असेल तर एखादी गोष्ट बघा आपण हट्ट धरतो आणि ती जर आपल्याला मिळाली तर खरंच आपल्याला सुख वाटतं की नाही, समाधानी वाटते की नाही. परंतु नाही मिळाली तर आपण रडत बसायचो. आता आपल्याला आईवडिलांचं दुःख आपल्याला कळणार नाही. आता एखादी वस्तू खूप महाग असते, परंतु तीच वस्तू आपल्याला हवी असते. कारण का, माझ्या मित्रांनी घेतली, माझ्या मैत्रिणींनी घेतली, माझ्या नातेवाईकांनी घेतलेली आहे, मलासुद्धा घेणं फार गरजेचं आहे. आपण असं विचार करतो, परंतु आई बाबा म्हणतात की नाही रे, माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत, मी तुला उद्या किंवा परवा आणून देतो. परंतु आपला विश्वास नसतो, उद्या खरंच माझे बाबा आणतील का, परवा माझी खरंच आई आणेल का. जेव्हा हात रिकामे पाहायला मिळतात तेव्हा बघा आपल्या डोळ्यात पाणी असतं आणि दुःख असतं. बरोबर की नाही? आपण लगेच चिडचिडेपणा करत असतो, परंतु नाही आहे. बाबांचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. नाही आहेत बाबांकडे पैसे, आपण समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? मन शांत ठेवा, समर्थ म्हणाले. दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे आपले आई वडीलच आहे. आपल्याला बघा आपल्या घरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आणि आतासुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, पैशाने आपली आर्थिक परिस्थिती बघा फार कमी आहे. आपल्याकडे पैसा नसतो. भूक तर सर्वांना लागलेली असते. परंतु आई वडील बघा प्रत्यक्ष एक चपाती कमी खातील, पण आपल्या मुलाबाळांना बघा, आपल्या मुलींना उत्तमाचा खाऊ घालतील. हीच तर खरी संपत्ती आहे. हेच तर खरं ऐश्वर्य आहे. विचार करा.
परंतु आपल्या हातून जर चांगलं घडलं ना, तर ते लोकांना सहन का होत नाही? कारण आपल्याला कमी लेखतात. आपली आर्थिक बाजू कमी आहे. आपण गरीब घराण्यातले आहोत. परंतु चांगले जर घडलं, की त्यांच्या डोळ्यांना बघा पाहवत नाही आहे. सुखासाठी धडपड हवी, समर्थ म्हणाले, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमासुद्धा असणं गरजेचं आहे. सुख प्रत्येकाच्या वाटेला असतं, पण सुख जेव्हा प्रत्येकाच्या वाटेला जरी येत असलं ना, तरी गतिरोधक म्हणून दुःख हे पाहायला मिळतंच. म्हणून कुठेतरी मर्यादा असणं गरजेचं आहे. जसं बघा रस्त्यामध्ये आपण चालत असताना, वाहन चालवत असताना मध्ये स्पीड ब्रेकर का असतो? कारण वाहनावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. तसंच आपल्या देहालासुद्धा कंट्रोल असणं गरजेचं आहे. जर आपला देह कंट्रोल नसेल, बरोबर की नाही? या देहावर बघा नियंत्रण नसेल, तो कुठेही भरकटेल. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य जगत असताना अहंकारसुद्धा येत असतो. परंतु अहंकार त्यांनाच येतो, जे संघर्षाशिवाय सगळं काही प्राप्त करत असतात. आता आपल्याला सगळं प्राप्त करून घ्यायचं आहे. मला सर्व मिळालं पाहिजे, असा आपण अट्टहास करतो. परंतु ज्यांना कठोर परिश्रमातून मिळालेलं असतं, जे खूप बघा हार्डवर्क करत असतात, मेहनत करत असतात, तेव्हा त्यांच्या मेहनतीचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. आपण इतरांची बघा ज्यावेळी आपण विचार करतो ना, इतरांच्या कौतुकावेळी आपण जात नाही. त्यांनी केलेली मेहनत आपल्याला पाहवत नाही आहे. आपण काय विचार करणार, अरे मी पण पास झालो असतो, एवढे मार्क मला मिळाले असते. किंवा एखादी व्यक्ती बघा, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी चांगल्या खेळामध्ये नाव उत्तम प्रकारे काढत असते. तेव्हा त्यांचं कौतुक होत असतं. मग आपल्याला कमी लेखलं जातं का? कारण आपण त्या पदावर गेलेलो नाही आहे. मग आपण काय विचार करणार, अरे मी जर या जागी असतो ना, मी पण उत्कृष्ट रीतीने कार्य केलं असतं, चांगल्या रीतीने नाव कमावलं असतं. परंतु समर्थ म्हणाले, आपल्याला ते सहन झाले नाही ना. जेव्हा सहन होत नाही ना, तेव्हा एक म्हणजे राग मनामध्ये आणू नकोस. आयुष्याची दोरी अशा व्यक्तीच्या हाती दे ना, की त्या व्यक्तीला फक्त तुमची साथ हवी असेल, तुमचं प्रेम हवं असेल आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी हसत हसत तयार असेल. अशी व्यक्तीची निवड कर. अशा व्यक्तीच्या हातामध्ये तुझी दोरी असणं गरजेचं आहे. आपल्या दोऱ्या कुठे असतात ते आपल्यालाच माहिती. कारण आपला देह कुठल्या संगतीला आहे, ती संगत बघा एकमेकात आपला देह मिसळलेला असतो. वाईट व्यसनामध्ये असेल तर बघा आपली दोरी कुठे असणार, वाईट संगतीला, वाईट मित्रांच्या हाती. कारण का त्याने फोन केला की आपला देह तयार. म्हणून समर्थ म्हणाले, कुणालाही कमी लेखू नका आणि कोणालाही बोलूसुद्धा नका. कारण का राग येत असतो. या देहाचा भाग चालू आहे. समर्थ म्हणाले, आपला देह आनंदी असणं फार गरजेचं आहे. नेहमी हसत हसत आपण बघा एखाद्या कार्यासमोर हजर राहणं अपेक्षित आहे. परंतु विचार जर केला ना, तर चांगली वेळ ही नक्की येते. तर येत नसते ना. प्रत्येकाच्या वाटेला वेळ येतेच. टाईम बरोबर सर्वांचा चालू आहे. परंतु तीच वेळ जी आपण बघा एखादी संधी आपण शोधत असतो. परंतु संधीचं सोनं तेव्हा करता येईल जेव्हा ती संधी तुला प्राप्त होईल. परंतु त्या संधीसाठी आपल्याला वाट पाहावी लागते. संधी त्यांनाच मिळते जे प्रयत्न करत असतात. मग तसंच आहे, ज्यांना बघा वेळेची कदर नाही आहे, महत्त्व नाही आहे, त्यांच्या आयुष्यात वेळ काय आहे, आला काय गेला काय, समान आहे. म्हणून समर्थ म्हणाले, चांगली वेळ ही तेव्हाच पाहायला मिळते, परंतु तेव्हाच जेव्हा प्रत्यक्षपणे त्या वेळेची कदर कराल, महत्त्व जाणून घ्याल. समर्थ म्हणाले, अहंकार म्हणून नाही,
तर कधी-कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. आपल्यामध्ये अहंकार असतो, गर्वपणा असतो, मीपणा असतो. परंतु कधी-कधी चांगल्या लोकांची सुद्धा साथ सोडावी लागते. परंतु जेव्हा आपण चांगल्या लोकांची साथ सोडतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी या लोकांची साथ सोडून चूक केली. परंतु नाही. कुठेतरी कमतरता करून, कुठेतरी कमी पडून आपण एखादं चांगलं कार्य जर करत असू, तर नक्कीच जीवनात आपण सुखी होऊ. म्हणजेच काय? भाग समर्थांनी कसा दिलेला आहे, की एखाद्या व्यक्ती ज्यावेळी आपल्याला मदत करत असते, परंतु त्या व्यक्तीवर आज जर आपण अवलंबून राहिलो नाही. बघा, दररोज ती व्यक्ती कार्य करण्यासाठी यायची. परंतु कालच त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं होतं, की उद्या मी येणार नाही आहे. तुला हे उद्या काम करावं लागेल, असं सांगितलं. मग जर आपण काय विचार केला, की प्रत्यक्षात आज ही व्यक्ती येणार नाही आहे, मग मी सुद्धा आज हे कार्य करणार नाही. नाही आहे, त्यांनी सांगितलेलं आहे ना. मग कुणाच्या बघा, आधारावर जर आपण अवलंबून राहिलो, की बाबा ही व्यक्ती येईल, तेव्हा आपण कार्य करू, नाही आहे. जरी नाही आली, तरी आपल्याला ते कार्य करणं गरजेचं आहे. आणि त्यातून मिळालेला जो आत्मसन्मान, म्हणून समर्थ म्हणाले, कधी-कधी चांगलंसुद्धा कार्य आपल्या हातून घडत असतं, परंतु ते आपल्याला कळत नाही, दिसत नाही. म्हणून माणसांना आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा श्रेष्ठत्व समजू नये. मी श्रेष्ठ आहे किंवा बघा मीच, माझ्यासारखा कोणीच नसेल, असा आपण विचार करतो की नाही? परंतु समजून जा, की प्रत्येक वेळेला कुठल्या गोष्टी लोकांना सहन होत नाही आहे, म्हणजे आपलं झालेलं चांगलं कार्य. ज्या वेळेला समर्थ म्हणाले, ज्या वेळेला तुझ्या हातून उत्तमाचं कार्य घडेल, तेव्हा तुला लोकं बोलणारीसुद्धा असतील. तुझ्या विरोधात उभीसुद्धा असतील. परंतु तिथे तुझा देह डळमळीत होता कामा नये. कारण का? आत्मसन्मानासाठी आत्मविश्वास तुझा हा उत्तमाचा होता. म्हणून आत्मविश्वास हा असा ठेवा, की आलेलं कार्य आपण उत्तम प्रकारे त्या संधीचं सोनं करता येईल किंवा आलेलं काम आपण उत्तम प्रकारे पार पाडू. पण प्रत्यक्षात राग मनामध्ये आणू नका. मन शांत ठेवा. मन जर तुमचं शांत नसेल ना, मग उपयोग काहीच नाही. मनाला आवर ठेवा. जर तुमच्यामध्ये मन, बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, राग असेल, तर मन काहीच करू शकत नाही. कारण मन चंचल होतं. आणि आपण जर स्वतःला कमी लेखलं किंवा श्रेष्ठ समजलो, तर समोरची व्यक्ती बघा त्या अनुषंगाने आपल्याला, जसं पेरणी कधी करायची, कुठे करायची, हे त्यांनासुद्धा माहिती असतं. म्हणून पेरणी वाया जाणार नाही. आपला देह कुठल्याही मार्गाला जाणार नाही. असा मार्ग आपल्याला उत्तम प्रकारे निवडायचा आहे. आणि तो मार्ग, जो मार्ग सत्याचा असेल, सन्मार्गाचा असेल, अशा मार्गामध्ये आपला देह असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपल्या हातून चांगलं घडलं तरी लोकं आपल्याला बोलत असतील, तर सहन करून घेणं गरजेचं आहे. सहन झालंच पाहिजे, कारण आपण चांगलं कार्य केलेलं आहे. आणि वाईट जेव्हा घडतं, तेव्हासुद्धा आपल्याला लोकं तेवढीच बोलणारी आहेत, तेव्हासुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे, की का लोकं बोलली? कारण आपल्या हातून वाईट घडलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मन शांत ठेव. केव्हा आपल्या हातून चूक घडेल, केव्हा आपल्या हातून चांगलं होईल, हे कळणारसुद्धा नाही. त्यासाठी मनाची तयारी उत्तमाची ठेव आणि बुद्धीला उत्तम प्रकारे साथ देऊन उत्तम प्रकारे चांगलं कार्य कर. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे, त्याने पथ्य सांभाळावे. जय जय रघुवीर समर्थ.